कधी कैरीचं पण पिलेलं आहे का मला कॉमेंट करून सांगा. पण त्याआधी काल बनवलेली होती मंचुरियन आणि आज नाश्त्यासाठी बनवलेले आहे गरमागरम इडली, सांबर आणि चटणी. आता मिस्टर घरात असले की माझं असंच काहीतरी स्पेशल चालू असतं. आता इडलीचा नाश्ता तर खूपच लवकर झालेला होता म्हणून माझ्या मिस्टरांना 11:30 वाजताच भूक लागली म्हणूनच टरबूज कापलेलं होतं. पण ते टरबूज पण कच्चं निघालं. म्हटलं असो. मग कपडे वाळत घालायला टेरेसवरती गेलेले होते. भर उन्हात 12 वाजता गेलेले होते आणि एवढं ऊन लागत होतं की कायच सांगू. ह्याच्यावरती अंड्याची पोळी जरी टाकली ना तर करपून निघेल एवढं ऊन होतं. आता एवढ्या उन्हातनं खाली आल्यावरती तहान तर लागणारच होती म्हणून म्हटलं चला फ्रीजरमध्ये थोडं गार पाणी प्यावं. तर माझ्या मिस्टरांनी फ्रीजरमध्ये एक सुद्धा बाटली भरून ठेवलेली नव्हती. त्यांना गार पाणी तर प्यायचं असतं पण फ्रीजरमध्ये बाटल्या भरून ठेवायच्या नसतात म्हणून त्यांना थोडंसं मी बोलत होते तर असा नळ बंद केला आणि निघून गेले. असं त्यांचं काहीतरी चालू होतं आणि फायनली शेवटी मलाच ह्या बाटल्या भरून फ्रीजरमध्ये ठेवाव्या लागल्या. आता 5 वाजलेले होते आणि त्यांना कैरीचं पन्ह प्यायचं होतं म्हणून आंबे आधीच उकडून ठेवलेले होते मी. तर म्हटलं चला आता त्यांना कैरीचं पन्ह तरी बनवून देऊया. त्यांनी खूप दिवसापासून मागे लागलेले होते की बनव मला बघायचंय ते कसं लागतं. तर म्हटलं आज तरी बनवून टाकूयात म्हणूनच तर कैरीचं पन्ह बनवायला घेतलेलं होतं. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप भारी लागते, खूप टेस्टी लागते. तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा. नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेन. मग पन्ह बनवून घेतलं आणि एवढं टेस्टी झालेलं होतं की माझ्या मिस्टरांना तर ते एवढं जास्त आवडलेलं होतं ना की त्यांनी पूर्ण ग्लासेस संपून टाकलेला होता आणि माझ्यासाठी थोडं सुद्धा ठेवलं नव्हतं. मग थोडंसं राहिलेलं होतं त्याच्यात पाणी जरा जास्तच मिक्स केलं आणि मी सुद्धा पिऊन घेतलं आणि ते एवढी टेस्टी लागत होतं ना की काय सांगू. आता असा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.